माननीय नामदार प्रताप सरनाईक साहेब परिवहन मंत्री, खरं तर ते या मीरा भाईंदरमध्ये ओवळा माजीवाडा मतदारसंघाचे आमदार आहेत, आमचे आमदार आहेत ते, आणि धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. परंतु वेळोवेळी वारंवार यांच्याकडून मीरा भाईंदर हे बहुसंख्य लोकांचं म्हणजे इतर भाषिकांचं शहर आहे, इथे हिंदी चालते, मराठीची गरज नाही, असं वारंवार दाखवण्याचा जो प्रयत्न करतायत आणि हा केवलवाना प्रयत्न आहे. मीरा भाईंदर हे शहर मुळात आगरी कोळ्यांचं शहर आहे, मराठी शहर आहे, 19 गावांचं शहर आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यावर मनसे मराठी एकीकरण समितीचा प्रश्नांचा भडीमार. मी सुद्धा मराठी आमदार आहे, मी पण हिंदी बोलतो, मराठी बोलणं गरजेचं नसल्याचं वक्तव्य शिवसेनेचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मीरा भाईंदर मधील एका कार्यक्रमाच्या वेळी केले. त्यावरून वादंग उठला असून मनसे नेते अविनाश जाधव व मराठी एकीकरण समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख यांनी त्यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. मराठी गरजेचे नाही, मीरा भाईंदर मध्ये आलो तर हिंदी बोलले तरी चालते, अधिकारी त्यांना मराठी बोलू नये, हिंदी बोलले तर हरकत नाही असे वक्तव्य करून मराठीला कमी लेखून घटनेनुसार मराठी म्हणून स्थापन झालेल्या राज्यातही शहराला महाराष्ट्र राज्यापासून तोडून मराठी हे शहर नव्हे तर बहुभाषिक शहर अशी राज्यभाषिक रचनेधिकारी प्रकार करण्याचे मंत्री महोदय प्रताप सरनाईक यांच्या वक्तव्यावर मराठी एकीकरण समिती अध्यक्ष गोवर्धन देशमुख यांनी टीका. भिवंडीत मराठीची गरज नाही म्हणणाऱ्या अबू आझिमवर टीका करणारे धाराशिवमध्ये भर मंचावर IAS अधिकाऱ्यांनी मराठीतच बोलावे, शिकून घ्यावे सांगणारे राज्यातील कमर्शियल वाहनांवर संदेश, जाहिराती, सामाजिक वाक्य हे फक्त मराठी असावे म्हणून परिपत्र काढणारे, मराठी मोर्चातून स्वतःहून सामील होणारे मंत्री प्रताप सरनाईक खरे की मीरा भाईंदर मध्ये मराठीची गरज नाही, हिंदी बोलले तरी चालेल म्हणणारे प्रताप सरनाईक खरे, आमचे आमदार नक्की कोणत्या भूमिकेचे आहेत? मतदार म्हणून आम्हाला प्रश्न पडला आहे. ब्युरो रिपोर्ट, सिंधू प्रभात, मीरा भाईंदर. मीरा भाईंदर हे सर्व जाती धर्माचं शहर आहे. मी आयुक्तांना पण म्हणालो होतो की आयुक्त साहेब काही काळजी करू नका, मराठी हिंदी वाद जे असेल ते असेल, परंतु तुम्ही हिंदीमध्ये बोललात तरी चालेल, लोकांना कळेल. आणि मी सुद्धा भले जरी मराठी आमदार असेल तरी मी माझ्या सर्वसामान्य जनतेबरोबर ज्या ज्या वेळेस हिंदीची गरज असेल त्यामध्ये हिंदीमध्ये बोलतो, काही फरक नाही पडत मला. माननीय नामदार प्रताप सरनाईक साहेब परिवहन मंत्री, खरं तर ते या मीरा भाईंदरमध्ये ओवळा माजीवाडा मतदारसंघाचे आमदार आहेत, आमचे आमदार आहेत ते, आणि धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. परंतु वेळोवेळी वारंवार यांच्याकडून मीरा भाईंदर हे बहुसंख्य लोकांचं म्हणजे इतर भाषिकांचं शहर आहे, इथे हिंदी चालते, मराठीची गरज नाही, असं वारंवार दाखवण्याचा जो प्रयत्न करतायत आणि हा केवलवाना प्रयत्न आहे. मीरा भाईंदर हे शहर मुळात आगरी कोळ्यांचं शहर आहे, मराठी शहर आहे, 19 गावांचं शहर आहे, आणि या शहराचीच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राची भाषा मराठी आहे. मी मीरा भाईंदरमध्ये आलो तर गरजेनुसार हिंदीत बोलतो, आयुक्ताने देखील मराठी बोलण्याची गरज नाही, त्याने देखील हिंदीत बोललं तर चालेल. आयुक्तच काय, कुठलाही प्रशासकीय अधिकारी हिंदीत बोलून दाखवावं, त्यांच्या तोंडाला जर नाही काळं फासलं मराठी एकीकरण समितीने तर नाव सांगणार नाही. हे आयुक्त असू द्या, कुठलाही प्रशासकीय अधिकारी असू द्या, या मराठी राज्याचं वेतन घेतात, मराठी राज्यामध्ये त्यांची सेवा आहे, मराठी नागरिकांसाठी सेवा आहे, आणि तसा शासनाचा नियम आहे. शासनाचा म्हणजे तुमचाच नियम आहे, तुम्ही सत्तेमध्ये आहात माननीय मंत्री महोदय, तुम्हीच ते नियम केलेले आहेत की प्रत्येक अधिकाऱ्यांनी मराठी बोलावं, आणि तुम्हीच कुठेतरी मराठीच्या विरोधात भूमिका घेता, हे कुठेतरी आम्ही अजिबात खपून घेणार नाही. हल्लीच भिवंडीमध्ये मराठी द्वेष्ट आमदार, त्याचं नाव अबू आझमी, त्यांनी सांगितलं की भिवंडीमध्ये आहे, तिथे मराठीची काय गरज आहे. आम्ही त्याला पळो की सळो करून सोडलं, आणि आपण देखील त्यावेळेस त्याचा निषेध केला की भिवंडीच काय तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फक्त मराठीच चालेल. धाराशिवमध्ये आपण IAS ऑफिसरना सांगितलं की आपण फक्त मराठीत बोललं पाहिजे. आपण या राज्यामध्ये चालणाऱ्या ज्या गाड्या आहेत त्या गाड्यावरती जे संदेश सूचना लिहिल्या जातात त्या मराठीमध्ये असावे असे परिपत्रक काढतात. आणि दुसरीकडे एक गृहनिर्माण संस्थेचा कार्यक्रम, त्या ठिकाणी जिल्हाधिकारी उपस्थित असतात, आयुक्त उपस्थित असतात, या ठिकाणी तहसीलदार उपस्थित असतात, अनेक अधिकारी त्या ठिकाणी, अनेक नागरिक उपस्थित असताना आपण काय सांगता की इथे हिंदी बोललं तरी चालेल, काय हरकत नाही. अजिबात चालणार नाही. मीरा भाईंदर हे मराठी शहर आहे, मुंबई मराठी शहर आहे, राज्यच मराठी आहे, आणि आपण एक संविधानिक पदावरती आहात, आपण या मराठी राज्याच्या संविधानिक पदावरती आहात,
त्यामुळे आपल्याला देखील मराठीत बोलणं बंधनकारक आहे हे आपण लक्षात घ्यावं. आपल्या वक्तव्याचा आम्ही निषेध करतो आणि आपण निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हे जे असे वक्तव्य करतात कुठेतरी थांबवल्या पाहिजेत. एक गोष्ट माननीय प्रताप सरनाईक साहेबांनी लक्षात घ्यावी की आपलं आडनाव मराठी आहे, आपला चेहरा मराठी आहे, म्हणून आपण ज्या पक्षामध्ये आहात तो पक्षच मुळात मराठीसाठी स्थापन झाला होता. स्वर्गीय कैलासवासी बाळासाहेब ठाकरे यांनी आपलं मराठी आडनाव बघून, आपण मराठी चेहरा बघून आपल्याला आमदारकी दिली होती. आजही आपण एक मराठी आमदार आणि मंत्री म्हणून मिरवता. 2019 मध्ये पांडे नावाच्या या उमेदवारासमोर आपल्याला मराठी माणसाने तारलेला हे आपल्याला लक्षात आहे की सर्व परप्रांतीय मतदार या पांडेच्या बाजूने उभा राहिले आणि मराठी मतदार आपल्या बाजूने उभा राहिला होता. 2017 मध्ये जेव्हा मीरा भाईंदर महानगरपालिकेची निवडणूक होती त्यावेळेस शिवसेनेने 19 परप्रांतीय उमेदवार दिले, परंतु फक्त 2 निवडून आले, ते पण मराठी बहुसंख्य भागामध्ये, कारण इतर 3 लोकांना निवडून आणायचं होतं. म्हणजे यातून एक आपण लक्षात घ्यावं, यातून एक सिद्ध होत आहे की मराठी माणूस हा आपला तारणहार आहे. त्यामुळे कुठेतरी या परप्रांतीयाच्या बाजूने बोलण्यासाठी आपण हे हिंदी मराठी वाद लावू नये. मीरा भाईंदर हे मराठी आहे, इथे मराठीच चालणार असं मराठी एकीकरण समितीचं ठाम मत आहे. आपल्या वक्तव्याचा निषेध करतो आणि 19 गावाचा वारसा असलेल्या मीरा भाईंदर शहराची मराठी माणसं जिवंत आहेत, तोपर्यंत फक्त मराठी हीच ओळख असेल असं मराठी एकीकरण समितीच्या माध्यमातून सांगतोय. आणि कोणत्याही प्रशासनाने जर मराठी डावलून हिंदी बोलण्याचा प्रयत्न केला, हिंदी वापरण्याचा प्रयत्न केला तर गाठ मराठी एकीकरण समितीची आहे, एवढं मात्र लक्षात घ्या. जय महाराष्ट्र. मला असं वाटतं की यांचं राजकारण हे याच गोष्टींवर टिकतं. यांना भाषेबद्दल कुठल्याही प्रकारचा आदर प्रेम असं कधीही दिसून आलं नाही. यांना बरोबर निवडणुका आल्याच्या नंतरच काय हिंदीवरचं प्रेम यांचं जागं होतं. मध्यंतरीच्या काळात यांचं मराठीवर प्रेम होतं. सो यांच्यावर विश्वास ठेवण्यात कुठल्याही प्रकारचा अर्थ नाही. माझं त्यांना विनंती आहे की याच्या आधी ते गांडुळे होते, मग सरनाईक झाले, आता त्यांनी पांडे व्हावं, म्हणजे सगळ्याकडे ते समान राहतील. सो अशा दळबदलू लोकांवर आम्हाला यांच्या मराठीची कुठलीही सर्टिफिकेटची आम्हाला गरज नाहीये. आम्ही मराठीसाठी काम करणार. यासाठी मनसे आणि शिवसेना हे 2 पक्ष या महाराष्ट्रात जिवंत आहेत. मराठी बाणा टिकवण्याचं काम आम्ही करू. त्यांना निवडणुका लढण्यासाठी काय कोणाच्या पायगड्या घालायच्या ते घालू दे. हर्षवर्धन सकपाल म्हणाले की मवियामध्ये तिसऱ्या बिडूची गरज नाही. मी परत सांगतो, आम्ही आतापर्यंत कुठे म्हटलंय का आम्हाला मवियामध्ये जायचंय, आम्हाला काँग्रेसमध्ये जायचंय, हेच ठरवतात आणि हेच बोलतात आणि हे प्रसिद्धी घेण्याचं काम करत असतात. आमची जी चर्चा आहे जी एका पक्षाबरोबर चालू आहे, आम्ही त्यांच्याबरोबर आमचे जे काही बोलणं आहे ते सुरू आहे. आम्ही आतापर्यंत काँग्रेसची कुठल्याही प्रकारची युतीच्या आघाडीच्या बाबतीमध्ये कुठलीही चर्चा ही आम्ही आतापर्यंत केलेली नाही किंवा आमच्या कुठल्याही पक्षाचे नेते याच्या बाबतीत कुठलंही भाष्य केलं नाही. त्यामुळे तुम्ही बिंदास तुमची आघाडी सांभाळा, ती तुमच्याकडे सुखरूप राहू द्या, एवढीच आमची त्यांना सांगणं.